गाईज, आता गेस करा मी कुठे आहे. रत्नागिरीत. आज सकाळी आली मी, दुपारी आली रत्नागिरीत मी. आणि ब्लॉग नाही केला मी, ट्रॅव्हलिंगवाला ब्लॉग, बिकॉज ऑलरेडी खूप बसलेलो आम्ही लोक, म्हणून नाही. यावेळी पण मम्मी आणि मीच चालू आहोत. सो या इथे मी आले माझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी आले. माझ्या फ्रेंडचं लग्न आहे. सो आणि मम्मीला मसाला बनवायचा होता म्हणून आम्ही आलो. कुठे? हॅलो गाईज, आता आम्ही चाललो आहे बाजारात सामान घ्यायला. असेच आंबे वगैरे बघायला चाललो आहे. दुपारीच जाणार तर पण माझी काकी आली म्हणून आम्ही नाही गेलो. आम्ही घरीच थांबलो. पण आता आम्ही जातोय. चल मम्मी लवकर. बाय. फिट ह्याच्यात जाडी वाटते मी. इथे बघा एवढाच दिसतोय. मम्मी तुझा फिटची. चलो आज काय बघूया काय भेटते. काय पाऊस किती पडतो इकडे. कालपासून आल्यापासून आम्ही पाऊसच पडतो इथे, है ना मम्मी? छत्री पण नाही घेतली. भिजूया चालतं हे. पहिल्या पावसात भिजायचं असतं. इथे वेदर बघा कसं आहे. एकदम पाऊस एकदम भरलेला आणि इथे फुल क्लिअर आहे. आता आम्ही रिक्षा शोधतोय. बघूया रिक्षा भेटते का. ज्या कॉन्फिडन्सने आपण बाहेर पडलो विदाऊट छत्री की पाऊस पडणार नाही इकडे, आम्हाला वाटलं इथे क्लिअर आहे तर पाऊस नाही पडणार, पण पाऊस पडतोय. भिजत शॉपिंग करू. आधी आपण काही घेण्याच्या अगोदर आमची प्रथा आहे, आम्ही काहीतरी खातो आणि आता आपण कुठे आलो. आम्ही छायामध्ये आलो आहे ना, छायामध्ये. तर तिथे पाहिजे चांगलं भेटतं. नाही चांगलंच आहे. आम्हाला वाटलेलं की इथे पाऊस नाही पडणार, पण इथेच पाऊस पडला आहे. आता आम्ही सामान घ्यायला चाललो आहे पोटपूजा झाल्याच्या नंतर. काय पाहिजे ते घ्यायला. ॲक्च्युली मला हा अजिबात एरिया आवडत नाही. मला इथे यायला अजिबात आवडत नाही. बट वी हॅव नो चॉईस. हिला हिच्या कधीच लक्षात नसते कुठल्या शॉपमधनं काय घेते ते. कुठल्या तरी भलत्या शॉपला जाईल आणि मग बोलेल अरे मी इथे नाही घ्यायची, दुसरीकडे घ्यायची. झालं आमचं सगळं सामान घेऊन आता घरी जायचं. हा मम्मी दूध घ्यायचं. बघ आता तिकडे. आज इव्हेंच्युअली आम्हाला जायचं होतं मुंबईला, पण आमचे तिकीट्स कॅन्सल झाले. आणि वातावरण आता आम्ही काय आता आम्ही जिकडे जिकडे नाही गेलो तिकडे फिरतोय. आता आम्ही सांगते आता आम्ही गावी चाललोय. हे इथे आम्ही सिटीमध्ये राहतो आणि आमचं जे मूळ गाव आहे आता आम्ही तिथे जातो.
गडगडतं पण आहे एवढं आभाळ क्लिअर तरी गडगडते. तिकडे आहे तिकडे. कुठेतरी गडगडते. बसने जाणार आहोत. बसने किती वेळ लागतो आम्ही? जास्त लांब नाही आहे. 20 ते 25 मिनटं लागतात. आता आम्ही बस स्टॉपवर जातो. आता आम्ही पोचलो आहोत गावी. हलका हलका पाऊस आहे. काकीच ते वाला मी खूप महिन्यांनंतर आली गावी है ना. वर्ष मी रत्नागिरीत राहून मी कधी आली नाही गावी. बिकॉज ऑफ जॉब असंच नाही मी आली. काय कसं आहेस? नाही गाडी नव्हती म्हणून. हाय म्हण. हाय म्हण. अजिबात नाही म्हणणार. गावी आलं फक्त खाऊ खायला भेटतो. आपण पाठच्या साईडला येऊया घराचा. चिकूचं झाड आहे इथे आहे. ते पण चिकूचं झाड थांबत बघ. आंब्याचं झाड आहे. इथे एकच आहे घराच्या इथे. बाकी बाहेर आहेत. हे कसं माहिती नाही. इथे एक पेरूचं झाड होतं मस्त पण आहे. ह्या लहान भावाने बनवलं असं. अबे इथेच जन्मली आहे ह्या घरात. चुल्यावर बसूया. पडणार नाही ना मी. मम्मी बेडरूमच्या खिडकी दे. होय ग खाली येईल. बापरे नाही माझं वजन झेपवून. बाईवरती कावळा बसलाय शिटा बिटायचा. माझ्या वजनाने खाली येईल. माझी मम्मी मम्मी हाय कर. किती छोटूसे चिक्कू आहे ते बघा. हां तर कावळा इथे मोस्ट ऑफ ते आम्ही न खाता हे पक्षीच खातात. चिकू बाकी सगळे पदार्थ तिथे गेले पडत. आम्ही आता दुसऱ्या म्हणजे आहेत ओळखीचे आहेत पुढे बघ. मी त्या आईंना आवाज दिला तर त्यांना चष्म्याचे दिसत तर ते म्हणतात थांब मी चष्मा लावते. आई तुम्ही कधी आला? आम्ही टेरेसवर आली आहे.
मस्त वाटतं. खूप जोराचा पाऊस पडतोय. इथे स्टेशन आहे आणि तुम्ही बघू शकता. बापरे, खूप सारा पाऊस पडतोय. जाते आतमध्ये, त्याच्यामुळे मला परत पाठवणार नाही. आता आम्ही वसईला पोचलो आहोत. एवढं सगळं सामान मी एकटीने गेलो. आता आम्ही साईची वाट बघतोय. आम्ही वसई रोडला आलो. आता साईला मला नेल तसं आम्हाला खूप थकलो आहे आम्ही. फायनल प्रवास संपला. बाई.